तूही रे माझा मित्र या मालिकेच्या 6 मार्चच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे अंजली आलेली आहे ईश्वरीला भेटायला आणि सोबत आता राकेश पण आलेला आहे आणि ईश्वरी तिला पाहते आणि खूपच खुश होते आणि ताई तुम्ही असं म्हणत दोघांची एंट्री होते। त्यावेळेला राकेश सांगायला लागतो हो आमचं मन मोठं आहे ना, म्हणजे आम्ही दुसऱ्यांना माफ करतो, कसं आहे ना आम्हाला राहवलं नाही म्हणून आता आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावर ती अंजली म्हणते काय ग कशी आहे तब्येत तुझी आता? ईश्वरी म्हणते मी ठीक आहे। तितक्यात राकेशला फोन आलाय म्हणून राकेश बाहेर गेलाय फोन घेण्यासाठी आणि त्याच वेळेला तो फोन रियाचा आहे। इकडे तोपर्यंत ईश्वरी म्हणते ताई तुम्ही आलात ना, खरंच मला खूप बरं वाटतंय। तोपर्यंत इकडे आता रियाचा फोन आलेला आहे, तो म्हणजे राजेशला, आणि ती सांगते काय रे कुठे आहेस तू? यावरती तो म्हणतो कशी आहेस तू? यावरती म्हणते ते नको मला सांगूस, तू कुठे गेलास तेवढं सांग। हे बघ म्हणजे तुला काय गरज होती तिकडे जाण्याची रे, म्हणजे इकडे माझा हात कापलाय आणि तरी सुद्धा मला सोडून तू गेलास। यावरती तो म्हणतो असं काय करतेस अगं, इमर्जन्सी होती ना। रिया म्हणते खबरदार खोटं बोलू नको, कसली इमर्जन्सी, काय इमर्जन्सी, कसलीही इमर्जन्सी नाहीये, उगाचच काहीतरी खोटं आता बोलत बसू नको। यावरती आता इकडे तो म्हणतो अगं काय बोलतेस तू, मी आणि खोटं, तुला का असं वाटतंय की मी खोटं बोलेन? हे बघ मी दिवस रात्र ह्या हॉस्पिटलमध्येच आहे आणि तुला हवं असेल तर मी आत्ता व्हिडिओ कॉल करतो। आणि मग आता हुशार राकेश लगेचच व्हिडिओ कॉल करतो आणि हॉस्पिटलच्या बाहेर आपण उभा आहोत हे दाखवतो। परिस्थितीचा फायदा घेत बरोबर तो रियाला गंडवतो। नेमकी आता वल्लरी मागे येऊन उभी राहिले आणि ती राकेशचं हे बोलणं ऐकतीये। ज्या वेळेला ती राकेशचं बोलणं ऐकते आणि त्याच वेळेला इकडे आता ती विचार करते ह्याचं काहीतरी वेगळं चाललंय, इतकं मात्र नक्की हे काहीतरी गडबड आहे। आणि त्याच वेळेला मग आता लगेचच ती मागे लपते आणि लपून सगळं पाहायला लागते। त्यावरती रिया थोडीशी गडबडते आणि सॉरी मी तुझ्यावरती संशय घेतला, माफ कर मला, तसं माझा काही हेतू नव्हता असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो ठीक आहे। रिया म्हणते ते काही नाहीये, आत्ताच्या आत्ता लगेचच तू माझ्याकडे येणार आहेस। त्यावरती राजेश म्हणतो हो इथलं काम निपटलं की मी तुझ्याकडे येतो। इकडे तोपर्यंत वल्लरी हे सगळं ऐकत आहे आणि ती विचार करते अरे वा हातात तर चांगलं आता घबाडच भेटलेलं आहे। इकडे तोपर्यंत ईश्वरी आता इकडे अंजली सोबत गप्पा मारत बसलेली असताना अंजली म्हणते सॉरी खरंच मला यायला ना जरा उशीर, पण मी तुला भेटायला आले म्हणून असं समजू नकोस की माझ्या मनातला राग आता गेलेला आहे, माझ्या मनात राग तसाच आहे असं ईश्वरी ज्या वेळेला बोलते तोपर्यंत राकेश तिकडे आलेला आहे। हो आणि आम्हाला जो राग आला ना तो असा जाणार पण नाहीये, चल बराच विषय झालेला आहे अंजली आपल्याला जायला पाहिजे असं म्हणत तो आता अंजलीला घेऊन तिकडून निघालेला आहे। अंजली सुद्धा त्याच्यासोबत निघालेली आहे। अर्णवला खूपच वाईट वाटते, ताई जर का थांबली असती आपल्यासोबत तर बरं झालं असतं असं त्याला राहून राहून वाटते। त्यानंतर मग आता इकडे बाहेर आल्यावरती राजेश खोटा खोटा आव आणतो आणि राजेश सांगायला लागतो म्हणजे अगं सांगू का, मी त्या मुलींची मदत करतोय ना त्यातला आता एक मुलीचा जरा प्रॉब्लेम झालाय, खरं सांगू का तर मला तिकडे जावं लागेल, तिला म्हणे पोलिसांनी पकडून नेले आणि त्यामुळे माझ्याकडे कोणता पर्याय नाहीये, मला खरंच तिकडे जावं लागेल। यावरती मग आता ती सांगायला लागते नको काही चिंता करूस, ठीक आहे राजेश मी जाते घरी, मला रिक्षेत बसवून दे आणि तू ये डायरेक्ट तिकडूनच असं म्हटल्यावरती राजेशला तेवढंच पाहिजे असतं। मग काय ताबडतोब तो आता तिला रिक्षेत बसवून देतो आणि स्वतः आता रियाकडे जायला निघतो। ज्या वेळेला तो रियाकडे जायला निघतो त्यावेळेला नेमकी आता वल्लरी तिचा पाठलागच करत असते। वल्लरी या सगळ्यामध्ये त्याच्याकडे पाहत असते आणि वल्लरी आता मात्र त्याला सांगत म्हणजे त्याचा पाठलाग करते। आता ह्याचं जर का कच्चा चिठ्ठा माझ्या हातात लागला तर मात्र याला नाचवणं सोपं जाईल असं तिला वाटत असतं आणि त्यामुळे ती पाठलाग करते आणि ज्या हॉटेलमध्ये आता इकडे रियाला तो भेटायला येणार असतो त्याच हॉटेलमध्ये वल्लरी सुद्धा येऊन थांबते। आणि त्यानंतर वल्लरी विचार करते नाही नाही हे असं नुसतं येऊन चालणार नाहीये तर आणि त्यानंतर वल्लरी आता या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग करते। ज्या वेळेला वल्लरी व्हिडिओ शूटिंग करते आणि ती विचार करते अरे वा हे तर खूपच छान झालेलं आहे, माझ्या हातात तर आता खूपच मोठा पुरावा सापडलाय, आता काहीही झालं तरी या व्हिडिओचा वापर करून जावई बापूंना बरोबर रीतीने अडकवता येईल असा विचार आता इकडे ती करते। मग त्यानंतर ती आता आपल्याकडे व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ बनवून ती आता ठेवते आणि मग त्याला कसं ब्लॅकमेल करायचं याचा आता विचार करते। बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच इकडे राजेश रियाला घेऊन वरती गेलेला आहे आणि त्याच वेळेला त्याच रिसेप्शनच्या
रिसेप्शनच्या इथे आता आलेली आहे ती म्हणजे वल्लरी. वल्लरी ज्या वेळेला रिसेप्शनच्या इथे येते आणि ती सांगते, हॅलो, आत्ता जे वरती मॅडम गेल्या ना त्या कोण होत्या, म्हणजे आता त्या कोणी सेलिब्रिटी आहेत का? यावरती तो रिसेप्शन सांगायला लागतो, नाही नाही, मला काही यातलं माहिती नाही आहे आणि त्यांची प्रायव्हसी जपणं हे आमचं काम आहे, त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. लगेचच वल्लरी त्याच्या हातामध्ये 500ची नोट सरकवते आणि बोलते, तो त्यांच्या सोबत होता, त्यांचा नवरा होता का? यावरती तो माणूस म्हणतो, म्हणजे त्या कोणी सेलिब्रिटी तर नाही आहेत, म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या सेलिब्रिटी नाहीत. पण यावरती ती अजून एक 500ची नोट सरकवते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते की मग ते सोबत आहेत ते कोण आहेत? त्यावरती तो सांगायला लागतो, अच्छा अच्छा, ते सोबत आहेत ते का? ते त्यांचे मिस्टर वगैरे कोणी नाही आहेत, पण हां, ते नेहमी सोबत येत असतात. असं म्हटल्यावरती आता मात्र वल्लरी खूपच खुश होते. त्याला अजून खूप सारे पैसे देते आणि पैसे दिल्यानंतर मग मात्र लगेचच ती आता तिकडून बाहेर वाट पाहत बसते. त्यानंतर तोपर्यंत इकडे अर्णव ईश्वरीला घेऊन आता घरी चाललाय. त्यानंतर तो म्हणतो, हे बघ, तू अजूनही काही बरी झालेली नाहीयेस, काही झालं ना तरी सुद्धा काळजी घे. यावरती ती म्हणते, नाही नाही, मी आत्ता बरी आहे, मला तर इकडे छानपैकी होळी खेळावीशी वाटते. अर्णव म्हणतो, वेट लागले का? डॉक्टरांनी तर आता आराम करायला सांगितले ना. यावरती ती म्हणते, डॉक्टरांना काय कळतंय, मला आता जर का होळी खेळावीशी वाटते तर मी बरं आहे, हे मात्र नक्की ना. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो म्हणतो, खरंच मला तर कळतच नाहीये, तुझा मेंदू आहे तरी कुठे? डॉक्टरांकडून तपासूनच घेतला पाहिजे, म्हणजे इतकी मोठी झालीस तरी मेंदू काही तुझा वाढतच नाहीये. ईश्वरी रागावते आणि ठीक आहे, मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. त्यावरती तो म्हणतो, नाही नाही, चल बाई चल. असं म्हणत तो तिला आता इकडे कारमध्ये बसवतो आणि घरी घेऊन जातो. इकडे आता हॉटेलच्या रूमवरती राजेश रियाला भेटायला आलेला आहे आणि ज्या वेळेला राजेश आणि रिया हे दोघं जण एकमेकाला भेटत असतात त्याच वेळेला नेमकी आता बेल वाजते. रिया सांगते, मी तुला कुठे कुठे जाऊ देणार नाहीये. आणि त्याच वेळेला बेल वाजल्यावरती तो आता म्हणतो, मी पाहतो कोण आले ते. असं म्हणत लगेचच आता इकडे तो दार उघडायला जातो. ज्या वेळेला तो दार उघडायला जातो समोर मामीला पाहून आता त्याला जरा धक्काच बसतो. मामी, तुम्ही इथे? असं म्हटल्यावरती वल्लरी म्हणते, हो मी इथे. मग लगेचच राजेश आता दार बंद करतो आणि वल्लरीला घेऊन आता खाली आलेला आहे. ज्या वेळेला तो आता वल्लरीला घेऊन खाली येतो आणि त्यावेळेला ती सांगते, काय चाललंय काय जावे बापू तुमचं? समाजसेवा तर तुमची अगदी चांगली चाललेली आहे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, हा बघा, हा समाजसेवेचा तुमच्या व्हिडिओ, आणि जो व्हिडिओ तुम्ही आता रिया आणि राकेशचा शूट केलाय तो दाखवतो. राकेश म्हणतो, असं काय करताय मामी? अहो, तुम्ही तर खऱ्या अर्थाने चुकीचा व्हिडिओ शूट केलात ना. म्हणजे कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते? अहो, कसा ह्याच्यात मी पाठमोरा दिसतोय. व्हिडिओ कसा अगदी प्रॉपर शूट झाला पाहिजे, मी दाखवतो तुम्हाला कसा ते. आणि त्यानंतर हुशार राजेश आता लगेचच दुसरा व्हिडिओ काढतो, ज्या व्हिडिओमध्ये आता इकडे ईश्वरीची सुपारी देताना वल्लरी त्या माणसाला सांगत आहे, काकांना हे सगळं दिसतंय. आणि दुसरा व्हिडिओ तो म्हणजे वल्लरी ईश्वरीला इंजेक्शन देण्यासाठी आता इकडे ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आलेली आहे तो व्हिडिओ. आणि ते पाहिल्यावरती वल्लरीच्या पायाखालची जमीन हादरते. अरे देवा, आपण तर या खेळामध्ये अगदी चुटूरपुटूर आहोत. हा तर या खेळातला महारथी निघाला. मी हे आत्ता केलं, पण ह्यांनी तर माझे व्हिडिओ आधीपासून करून ठेवलेत. आणि त्यावरती आता राजेश सांगायला लागतो, कसं आहे ना मामी, म्हणजे तुमचा त्या ईश्वरीवरती राग आहे ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. मला सुद्धा माहिती होतं की तुमचा त्या ईश्वरीवरती राग आहे, पण या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिला मारण्या इतपत हे कराल इतकं मात्र मला काही माहीत नव्हतं. आणि त्यावेळेला वल्लरी तो मोबाईल घेते, फेकून देण्याचा प्रयत्न करते. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, फेका की. अहो, असं काय करताय, माझ्याकडे हार्ड कॉपी बऱ्याच आहेत, तुम्ही नका चिंता करू. आणि त्यानंतर मग ती म्हणते, असं काय करताय जावे बापू, अहो आपण एक टीम आहोत. यावरती तो म्हणतो, लवकर आठवलं मामी तुम्हाला. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, कसं आहे ना जावई बापू, आपण एकच टीम आहोत, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, तेरी भी चूप मेरी भी चूप. यावरती तो म्हणतो, कसं आहे ना मामी, पण सगळ्यात पहिले आपण टीम असू ना, तर तो व्हिडिओ जो तुमच्याकडे आहे तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करा. सगळ्यात पहिले जर का तो व्हिडिओ डिलीट केलात ना तरच आपण एक टीम असू. आणि कसं आहे ना, माझा हा व्हिडिओ जो तुमच्याकडे आहे ना त्यापेक्षा तुमचे जे व्हिडिओ माझ्याकडे आहेत ना ते जरा जास्त महत्त्वाचे आहेत असं मला वाटते. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, मामी नाही नाही बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते आता सगळं बरोबर आहे, पण जावई बापू तरी सुद्धा
तरी सुद्धा आता इकडे मला असं वाटतंय की आपण एकमेकांची बाजू सावरून धरूया की कशाला काय पाहिजे, आपण एक टीम म्हणून काम करूया. यावरती राजेश म्हणतो हो हो आपण एक टीम म्हणून काम करायचं. दोघं जण आता एकमेकांचे व्हिडिओ डिलीट करत नाहीत, आपल्याकडेच ठेवतात एकमेकांना ब्लॅकमेल करण्यासाठी. त्यानंतर मग आता अर्णव आणि ईश्वरी दाराजवळ आलेत आणि घरामधून एंटर करणार तेवढ्यात काही मुलं आलेत आणि ती आता वर्गणी द्या होळीची असं म्हणायला लागलेत. त्यावरती अर्णव म्हणतो कसली वर्गणीची, होळीची वर्गणी. त्यावरती एक मुलगी सांगते अहो याचे आई बाबा नाही आहेत ना आणि त्यामुळे त्याला होळीला रंग खेळायला कोणी पैसे देत नाहीये म्हणून आम्ही वर्गणी गोळा करतोय. त्यावरती अर्णव म्हणतो चिंता करू नकोस, हे घे पैसे आणि नाव काय तुझं. त्यावरती तो म्हणतो माझं नाव सोहम आणि मी आजीकडे राहतो. अर्णवला जणू काही आपलंच बालपण आठवतं आणि त्यानंतर अर्णव आता सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आता म्हणजे माझ्यासुद्धा आजीच माझ्याजवळ असते आणि माझं पण नाव माझ्या आईनेच ठेवले. हे रंग घ्या आणि जा रंग आणा. मग ती मुलं रंग आणण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे चाललेली असतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच ती मुलं सांगतात की दादा दादा आम्ही तुला रंग लावू का, दादा आम्ही तुला रंग लावू का. यावरती आता इकडे ईश्वरी म्हणते नाही त्यांना रंग वगैरे काही आवडत नाहीये, नका रंग लावू. यावरती तो म्हणतो नाही नाही तुम्ही लावलात तरी चालेल. अर्णव मधला हा बद्दल ईश्वरी पाहते आणि तिला थोडंसं आश्चर्य वाटतं. त्यानंतर मग आता ईश्वरी सांगायला लागते मला कोण रंग लावणार. त्यावरती ती मुलगी म्हणते नाही नाही पहिला रंग नवऱ्यानेच लावायचा असतो, लावा ना दादा तुम्ही रंग लावा ना. मग अर्णव स्वतः ईश्वरीला रंग लावतो. त्यानंतर दोघं घरात यायला निघालेले आहेत आणि त्याच वेळेला इकडे आता आजी म्हणते थांबा थांबा कोणीही आत यायचं नाहीये, म्हणजे तुमचं औक्षण केल्याशिवाय आत नाही यायचं. तोपर्यंत आकाश आता सांगायला लागतोय की दादा म्हणजे हे काय, वहिनीला रंग पहिला तू लावलास की काय, काय चाललंय काय तुमचं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्णव इकडे तिकडे पाहतो आणि चक्क लाजतो. त्यानंतर मग आता मामा सांगतात वल्लरी काय उभी काय आहेस, आरती कर. यावरती ती म्हणते नाही यांनी काही रंग उधळलेत ना, म्हणजे रंग लावलेत ना ते पाहते. मग ईश्वरी आतमध्ये येते आणि तिला थोडीशी चक्कर आल्यासारखं झालंय प्रेक्षकांनो. ज्या वेळेला तिला चक्कर आलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता आजी म्हणते काय ग काय झालं. यावरती लगेचच सांगायला लागतोय ते म्हणजे अर्णव काय अशक्तपणा आले का. ईश्वरी म्हणते हो कदाचित अशक्तपणा आला असेल. त्यानंतर अर्णव म्हणतो ते काही नाहीये, आता रूममध्ये सुद्धा एकटं जायचं नाही. तो तिला उचलतो आणि उचलून रूममध्ये घेऊन जातो आणि सांगतो अशक्तपणा वगैरे मध्ये काही आला तर, असं म्हणत तो तिला उचलून वरती नेतो. आणि त्यावेळेला मामा आता वल्लरीला टोमणा मारतात. कसं आहे ना असं बायकोला उचलून नेण्यासाठी बायको सुद्धा स्लिम ट्रिम पाहिजे. त्यावरती वल्लरी म्हणते असं काही नाहीये, बायकोला उचलून नेण्यासाठी नवरा सुद्धा तगडाच पाहिजे, बॉडी बिल्डर. असं म्हणत दोघं एकमेकांना टोमणा मारतात. इकडे तोपर्यंत ईश्वरीला घेऊन अर्णव रूममध्ये आलेला आहे. ज्या वेळेला ईश्वरीला अर्णव रूममध्ये घेऊन येतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच ईश्वरी ते डेकोरेशन पाहते. डेकोरेशन पाहिल्यावरती लगेचच आता इकडे ईश्वरी म्हणते हे सगळं कुणी केलंय, खूपच छान आहे. यावरती अर्णव सांगायला लागतो काही नाही ॲपमधली माणसं आता आली होती आणि त्या ॲपमधल्या माणसांनी हे सगळं केलं होतं. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ईश्वरी सांगते हो का, मला त्या ॲपमधल्या माणसांना आता मात्र भेटायचं आहे, म्हणजे काही झालं तरी त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. यावरती अर्णव म्हणतो काय. ईश्वरी म्हणते मग काय मला माहिती आहे हे सगळं तुम्ही केलेलं आहे, उगाचच खोटं कशासाठी बोलताय, मला माहिती आहे हे सगळं तुमचं काम आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव म्हणाला तो ते सगळं जाऊ दे, तू एकटी का गेली होतीस त्या सुनसान जंगलामध्ये, मला सांगायचं होतंस ना. असं म्हटल्यावरती ती आता म्हणायला लागते की हे बघा काही नाहीये विशेष असं म्हणत ती विषय टाळते. इकडे आता आजी सांगत असते की ग्रहण आहे रे, त्यामुळे जर का आपल्यासोबत अंजली असते ना तर बरं झालं असतं, अंजली तिकडे राहणं हे रिस्की आहे. त्यावरती आता ईश्वरी म्हणते काळजी करू नका, मी अंजलीताईंना इकडे आणण्याची एक तुम्हाला जुगाड सांगते. आणि ईश्वरी असा काहीतरी जुगाड करते की ज्याच्यामुळे अंजलीला आता या घरामध्ये परत यावं होळीच्या दिवशी लागणारच आहे. नक्की ईश्वरी काय करणार येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.